कारण ते काय होते, राजे होते. मग राजे नुसतं नावाला राजे होते काय रे? नाही, कारण ते लोकहितवादी होते. लोकहितवादी होते तर प्रेरणास्थान होते सर्वांचे. आणि ते मेन म्हणजे काय होते तर स्त्रियांचा आदर राखत होते. स्त्रियांचा आदर राखत होते म्हणजे काय, जर स्त्रियांच्याबद्दल अत्याचार झाला तर ते डायरेक्ट काय करत होते तर हात छाटत होते. डायरेक्ट हात पाय दोन्ही छाटत होते. काय करत होते, त्याची चौरंग करून टाकत होते. म्हणजे इतकं कर्तृत्वनिष्ठ जबरदस्त होते. म्हणून आपण त्यांना आदराने काय म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज असे आपण म्हणतो. अजून एक त्यांच्याबद्दल प्रेरणादायी गोष्ट आहे ती सांगतो, व्यवस्थित ऐका. एकदा काय झालं होतं, कल्याण सिंह नावाच्या कल्याण सैनिक होते ना, त्यांची काय होती सून त्यांच्या ताब्यात आलेली सैनिकांच्या. त्यावेळेला काय झालं होते तर शिवाजी महाराज काय म्हणले असतील त्यांना, या सुंदर इतक्या सुंदर आहेत की माझे जिजाऊ आई जर सुंदर इतक्या असतील तर मी सुंदर झालो असतो. म्हणजे त्या सुंदर स्त्रीला ते काय मानले, स्वतःच्या माते समान मानले. म्हणजे याच्यावरूनच ते कळते की किती ते चांगले होते, स्त्रियांना कसे वावरत होते. समजतं ना? म्हणजे आपणही दैनंदिन जीवन जगत असताना काय केलं पाहिजे, आपलं मन कसं ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. समजलं? यावरून हे कळतं. म्हणूनच मला आज तुम्हाला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आता इथून पुढे कार्यक्रमाला सुरुवात होऊ लागल्या आणि सर्वजण येऊन छान असं भाषण करायचं आहे आणि सर्व वातावरण शिवमय करायचं आहे. समजलं? धन्यवाद. ये विचार आपका भाषण सुनने के लिए यहाँ उपस्थित है, ये तो आपको मालूम है ना। लेकिन मैं तो शिवाजी महाराज के ऊपर ही बोलूंगी कि शिवाजी महाराज का जन्म कब हुआ था, उनकी माँ का नाम क्या है, उनके पिता का नाम क्या है, उनकी कितनी बीवियां थी, उनके कितने बच्चे थे, उनका राज्याभिषेक कहाँ हुआ था और उनकी मृत्यु कहाँ हुई थी, ये सब अब आप अपने भाषण में तो कहोगे। इसीलिए ये जानकारी आपको है, यह बताते हुए मैं क्या करती हूँ, अगला पड़ाव पढ़ती हूँ। मतलब शिवाजी महाराज के बारे में कुछ ऐसी जानकारियाँ देती हूँ जो शायद आपने ना सुनी हो। देखो, शिवाजी महाराज बहुत ही चतुर चालाक थे। मतलब हमारे यहाँ मराठे बहुत मात्रा में थे क्या? नहीं, लेकिन अगर 30 हो 300 हो तो उनका 30,000 या उससे भी कहीं अधिक लगने का तरीका उनके पास था। एक आपको मालूम है, जब युद्ध में शिवाजी महाराज जाते थे तब गनिमी कावा का अर्थ मालूम है आपको? हाँ, छुप के वार करना। या छुप के वार करने से क्या होता था, हमारे जितने सैनिक थे, हमारे मावळे थे, वो क्या करते, बिना अपनी जान गंवाए शत्रु पर आक्रमण कर सकते थे। ये एक तरीका था उनका युद्ध करने का। वैसे ही और एक तरीका था, मालूम है आपको? मतलब वो क्या करते थे कि जब भी हम रात को आक्रमण करने के लिए जाते शिवाजी महाराज अपने मावळों को लेकर, तब वो क्या करते, हर एक हमारे मावळे के सैनिक के हाथ में 2 मशाले होती थी।
उनके लिए महत्वपूर्ण था। मतलब क्या, अगर वो अंतर नहीं रखते, जाति भेद वर्ण कोई भी हो, गरीब हो अमीर हो, उनके लिए उनके जैसा ही था। इसीलिए वो क्या करते, हर एक को अपने साथ लेके जाते। इसीलिए तो वो क्या करते, कभी भी किसी को अगर काम छोड़ दिया कि हाँ बाबा ये मुहिम तुम्हें करनी है, तो वो उस पर ध्यान देते क्या? नहीं। क्यों नहीं देते? क्योंकि उनका विश्वास पूरा उन पर था। शिवाजी महाराज क्या करते थे? टीम वर्क के लिए विश्वास रखते थे। आप भी ऐसे ही करना है, आपको भी ऐसे ही करना है। जब भी हमारा टीम वर्क हो, आप खेलने जाओ, पढ़ाई करने में जाओ। अभी यहाँ देखो, हमारी शाहपुर ओलंपियड एकेडमी है, तो हमारी एक टीम है ना। हमारा आपके ऊपर और आपका हमारे ऊपर क्या होना चाहिए? विश्वास होना चाहिए। क्यों होना चाहिए? क्योंकि हम एक टीम में हैं। अगर एक टीम का विश्वास ही डगमगा जाए तो आगे हार होना तय है। इसीलिए हमें क्या करना है? हमेशा एक टीम होकर आगे बढ़ना है। और यही शिवाजी महाराज की जो सीख थी, हमें भी अपनानी चाहिए। ये इतना बोल के मैं बस करती हूँ। शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! So our participants might be excited, right, to perform themselves. So here some teachers, they are trying to express our views, right, on this special occasion. Was Chhatrapati Shivaji Maharaj was such a greatest warrior, such a greatest patriot, such a greatest emperor, such a greatest king. There is no any example like him, and there would not be any example like him in the future, right? So Chhatrapati Shivaji Maharaj, okay, he is the idol, he is the god in the life of not only Maharashtrian but in the lives of Indian people, because he has given such a legacy to Varsa, okay, and he was such an emperor that there was such a, we can say secularism. What secularism? सर्वधर्म समभाव. Secularism लिखा है सर्वधर्म समभाव. This is the policy of our country. This is the policy of our country. The democracy main pillar is secularism. Okay. So Chhatrapati Shivaji Maharaj, such a great, we can say king. There were some saints. Among them, one of the sons was Sant Ramdas. Who was he? Sant Ramdas. Okay. So Sant Ramdas was another one, you can say, teacher and mentor of Chhatrapati Shivaji Maharaj. The first mentor and guide was Jizau, Ma Jizau. Okay, and then Sant Ramdas. Chhatrapati Shivaji Maharaj was hardly, honestly worshipping to Sant Ramdas. Okay, so once Sant Ramdas, Saint Ramdas wrote about Chhatrapati Shivaji Maharaj. म्हणजे आपण तो शिवकालीन परिस्थितीबद्दल आपण स्पर्धा घेणार आहोत. त्याच्याबद्दल आपण काहीतरी या तुमच्या विद्यार्थ्यांकडून आम्ही शिकणार आहोत. त्याच्यासाठी पहिला जी 5वीची विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थी तयार आहे. त्याच्यानंतर 6वी 7वी 8वी समजलं. आणि जे विद्यार्थी पार्टिसिपेट केलेले नाही आहे त्यांनी कृपया शांत बसून ऐका.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकच होऊन गेले, त्यांनी इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेले. धन्यवाद. शिवाजी महाराजांनी पुरंदर, रायगड, कोंढाणा असे खूप सारे किल्ले जिंकले होते. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा आदर करत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, पण माझा शिवबाचा दिसायला नाही आणि समजत पण नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. धन्यवाद. दोरा हा पिताचे गुण स्वराज्याचे धोरण म्हणते. शिवाजी महाराजांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग असे अनेक किल्ले बांधले. शिवाजी महाराजांनी रोजी झाला. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवरायांना पोरांचे नाव संभाजी महाराज व राजाराम महाराज असे होते. शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते व त्याने गनिमी कावडमुळे अनेक किल्ले जिंकले व डोंगरी जंगल व समुद्रात असे किल्ले बांधले. धन्यवाद. जस्टिस राजवर्धन कांबळे. 1630 रोजी झाला शिवनेरी किल्ल्यावर. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाऊ शहाजीराजे भोसले असे होते. शिवराय 5 वर्षाचे असतानाच त्यांचे शहाजीराजे भोसले हे गनिमी कावड्यात त्यांचा मृत्यू झाला होता. शिवराय 15 वर्षाचे असतानाच त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शिवरायांनी पहिला किल्ला जिंकलेला होता तो तोरणा. तोरणा हा शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला. हळूहळू त्यांनी गनिमी काव्यामुळे खूप सारे किल्ले जिंकले. एकूण 360 किल्ले जिंकले. व त्यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली झाला व त्यांचा मृत्यू 1680 साली झाला. धन्यवाद. जय शिवाजी. 19 फरवरी 1630 को महाराष्ट्र में शिवनेरी दुर्ग में हुआ था. उनके पिता का नाम शहाजी भोसले तथा माता का नाम जिजाबाई था. वो मराठा साम्राज्य के संस्थापक थे. वो सदैव से सन्मान और न्याय में विश्वास रखते थे. उनकी मृत्यु 3 अप्रैल 1680 में रायगढ़ किले पर हुई थी. छत्रपति शिवाजी महाराज हमारा प्रेरणा है.
जिजाऊंच्या संस्काराने शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वप्न पाहिला होता 16 ते 20 वर्षांचे निवड करण्याचा. शूर मावळे शूर मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी 21 वर्षांचे निवड केले. जय शिवाजी. धन्यवाद. वयाच्या पहिल्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी तोरणा प्रयत्न केला होता. शिवरायांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला व त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. धन्यवाद. थोर पुरुष होते. शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले बांधले आणि एक किल्ले पाण्यातही होते. आणि शिवाजी महाराजांचा वफादार तानाजी राजे होते. तानाजीचे पूर्ण नाव तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचे सांगत ते करेल. एकदा शिवाजी महाराजांनी तानाजीला बोलावले. तानाजी म्हणाला, शिवाजी महाराज काय झाले? शिवाजी महाराजांनी सांगितले की आपल्याला कोणाला किल्ला जिंकायचा आहे. तानाजी म्हणाला, की शिवाजी महाराज मी माझ्या शिवराजीला घेऊन जातो. तानाजी तिथून निघून गेला आणि शिवराजीकडे गेला आणि शिवराजीला म्हणाला की शिवराजी आपल्याला कोणाला किल्ला जिंकायचा आहे, मला सोबत चल. शिवराजी म्हणाला की चल. ते दोघे आपल्या आपले मावळे घेऊन तानाजी शिवराजीला म्हणाला की शिवराजी तू कल्याण दरवाजा काढ. मी गड सोडून मोठी येतात कल्याण दरवाजा उघडतो. मग ते दोघे आपल्या आपल्या वाटेने निघाले आणि तानाजीचे मावळे गड चढून वरती आले आणि शत्रूवर मावळे तुटून पडले आणि एक जखमी मावळा पळत पळत कल्याण दरवाजा उघडला आणि सारे मावळे आत आले आणि दुश्मन तुटून पडले. उदयभानाला ही खबर कळताच उदयभान तानाजीवर तुटून पडला. इतक्यात तानाजीची ढाल फुटली आणि तानाजी आपल्या हातावरती शाल गुंडाळून वार फिरू लागला. पण शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जबरदस्त झाले. एवढे बोलून मी माझे माणसं थांबवले मी जेवण आला. त्यांनी काय सांगितलं? सुरुवातीला निम्म्या विद्यार्थ्यांनी तरी काय सांगितलं? मला असं वाटतं की मी एक वाक्य सगळ्यांनी रिपीट केलं होतं की मी 4 शब्द बोलणार आहे आणि सर्वांनी हे लक्ष देऊन ऐकावं. बरोबर आहे? पूर्ण नाव छत्रपती शहाजी राजे भोसले. त्यांच्या मातोश्रीचे नाव जिजाऊ असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचा राज्याभिषेक 6 जून
शिवाजी महाराज आपल्या समाजाला समान न्याय व समानतेची वागणूक देत असत. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी रायगडावर शेवटचा श्वास घेतला. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. गनिमी कावा तंत्रांचा वापर करून त्यांनी अनेक गडकिल्ले जिंकले. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून त्यांनी बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी त्यांच्या स्वराज्यात समान न्याय व समानतेची वागणूक दिली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाबाई असे होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समानतेची वागणूक दिली. पण दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. पण आजही शिवाजी महाराजांचे हे कार्य आपल्याला प्रेरणादायी ठरते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आदर्श राजे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊंकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले. पिता शहाजीराजे यांच्याकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी अखंड महाराष्ट्रात परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत अडकले होते. शेतकऱ्यांना कोणीही राहिले नव्हते. स्त्रियांवर अन्याय होत होता. ही परिस्थिती आता बदलायची असे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणीच ठरवले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सूत्रे हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून घेतले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, मुरारबाजी अशा अनेक कितीतरी मावळ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानले, रयतेला सुखी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंचा पराभव केला. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 रोजी अनंतात विलीन झाले. शेवटी जाता जाता इतकेच बोलले, जो 65 किलोची तलवार चालवतो तो येसाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात नेतो तो संताजी, जो शत्रूच्या झुंडात घुसून शत्रूवर वार करतो तो धनाजी, जो सिंहाशी लढून सिंहाचा जबडा फाडतो तो ते छत्रपती संभाजी आणि या सर्वांना घेऊन जे स्वराज्य स्थापन करतात ते राजा शिवाजी. धन्यवाद. 19 एप्रिल 1630 रोजी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील हाजी भोसले. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई. शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी वाहिनी कावा या तंत्राचा वापर करून अनेक गड जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात समान न्याय व समानतेची केली. दुर्दैव म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. शत्रूही म्हणताना ज्याचं कौतुक केला गेला त्याचं असा वाघाचा छावा. संभाजी सह्याद्रीचा
संभाजी महाराज होऊन गेला. स्वराज्याचे ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे संपूर्ण नाव छत्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले असे होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. 9 रोजी कपाटाने मारले गेले. अशा या महान राजे स्थान नेहमी आपल्या हृदयात राहिली पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी. बिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफाचा कडकडाट झाला. सनई चौकडे वाजू लागले. या साऱ्या आसमंतात आनंदाचा उधळत झाला. या थोर दिनी नानासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. गरुडाचे सर्जन, स्त्रियांचा आदर, शत्रूंचा मर्दन असे असावे मावळ्याचे वर्तन, असे असावे मावळ्याचे वर्तन. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली अशी शिकवण दिलेली आहे. दुसरे छत्रपती म्हणून ओळखले जाणारे संभाजी महाराजांना संपूर्ण नाव छत्रपती शिवाजी राजे भोसले असे होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला व 11 मार्च 1689 या दिवशी संभाजी महाराजांना यांना कपाटाने मारले गेले. अशा या महान राजाला स्थान नेहमी आपल्या हृदयात राहील. जय भवानी, जय शिवाजी. 1620 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका वाघाचा जन्म झाला. जिजाऊंच्या या वाघाने परकीय जुलामी सत्तेविरुद्ध लढा दिला. अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी पहिला गड जिंकला, तो हा किल्ला. जाता एवढेच बोले, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज करणारा राजा म्हणजे राजा श्री छत्रपती जय भवानी, जय शिवाजी. होते. पहिल्या मुलाचे नाव होते छत्रपती संभाजीराजे असे होते. दुसऱ्या मुलाचे नाव छत्रपती श्री राजाराम महाराज असे होते. शिवरायांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ल्यावर. व मृत्यू झाला होता रायगडावर. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडावरचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. या दोन्ही शब्द मिळून एक शब्द तयार होतो, त्याचं नाव शिवराय. आमची गोष्ट आमच्याकडे तुम्ही शांत चित्तेने ऐकले. वाघ आणि मराठे या कोणी कोणाच्या नादाला लागत नव्हतं. वाघ आणि मराठे कोणी कोणाच्या नादाला लागत नव्हतं. आमच्या जर नादाला कोणी लागलं तर त्याला फाडल्याशिवाय राहत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक थे। छत्रपति शिवाजी महाराज सभी धर्म जाति और वर्णों का सम्मान करते थे। छत्रपति शिवाजी महाराज ने 3 अप्रैल 1680 में अपनी आखिरी सांस ली। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर व्यक्ती होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या मातोश्रीचे नाव जिजाबाई असे होते व पिताश्रीचे नाव शहाजीराजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीसाठी मग तो हिंदू असो वा मुस्लिम यांच्यासाठी बघितलेलं स्वप्न म्हणजे स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर विचार म्हणजे स्वराज्य. जिथे प्रत्येक माणूस राजासारखं वागतो ते स्वराज्य. जिथे स्त्रियांवर अन्याय होत नाही ते स्वराज्य. जिथे गोरगरिबांवर अन्याय होत नाही ते स्वराज्य. जय महाराष्ट्र. शक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा शिवाजी देवीच्या नावाने त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. आईच्या उत्तराने व वडिलांच्या चातुर्याच्या अडसाने त्यांच्या शिवाजी नावाचा योगदान त्यांनी जगास दिला. स्वराज्य स्थापनेची संकल्पना जिजाबाईंनी त्यांच्या रक्तात रुजवली. मग राजे आयुष्यभर जनतेचा पताका फडकवत ठेवू शकले. धन्यवाद. संस्थापक आणि आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या आईचे नाव जिजाबाई हे होते. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी गनिमी कावा तंत्राचा वापर करून अनेक गडकिल्ले जिंकले आणि त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय आणि समानतेची वागणूक दिली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. धन्यवाद. फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई म्हणजे जिजाबाई यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. तसेच दादोजी कोंडदेव यांनी त्यांना शिक्षण व युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सामान्य जनतेला न्याय, सुरक्षा व स्वाभिमान दिला. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि मराठी शत्रूंना धैर्याने तोंड दिले.
जिजाऊच्या पोटी शूर तेजप्रतापी पुत्र जन्माला आला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. आईचे वात्सल्य, वडिलांचे चतुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योगा जगास दिला. धन्यवाद. महाराजांच्या सोबतीने त्यांनी बलाढ्य शक्तींचा पराभव केला. त्यांनी केवळ लढाया लढल्या नाही तर रयतेचे कल्याण केले, स्त्रियांचा आदर व सन्मान केला आणि शेतकऱ्यांना मदत केली. अशा या महापुरुषांना माझा कोटी कोटी प्रणाम. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी भोसले कसे होते? 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर